योगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पंढरीनाथ भगवान की जय। श्रोते हो, नमस्कार। आपण सगळेजण पुत्रदा एकादशीचं महात्म्य पाहणार आहोत। जो कोणी मनुष्य पुत्रदा एकादशीचं महात्म्य ऐकेल त्याला विद्वान संतती प्राप्त होईल आणि अखेर तो मोक्षाला जाईल। चला तर मग भाविकांनो, आपण पुत्रदा एकादशीचं महात्म्य पाहूया। पूर्वी भद्रावती नगरीमध्ये सुकेतुमान नावाचा राजा राज्य करीत होता। तो राजा पुण्यवान आणि पराक्रमी होता। त्याला शैव्या नावाची महान पतिव्रता अशी धर्मपत्नी होती। त्या उभयतांना सर्व सुखे अनुकूल होती। संपत्ती तर त्या राजाची दासी झालेली होती। त्या राज्यामध्ये राजाला सगळं काही सुख होतं भाविकांनो। फक्त राजाला एक दुःख होतं। ते दुःख म्हणजे ना पुत्र ना पिवा पुत्री, मुलगा नाही, मुलगी देखील नाही। त्यामुळे राजाला अतिशय दुःख झालेले होते। ज्या घरामध्ये सगळ्या प्रकारचे सुख आहेत पण लहान लेकराच्या खेळण्याच्या रडण्याचा आवाज येत नसेल, बोबडे बोलण्याचा आवाज येत नसेल, पण ते घर भावा वाचून विटलेल्या संताप्रमाणे होय। भक्ती असून आणि भाव नसलेल्या संताप्रमाणे होय। त्या उभयतांना पुत्रप्राप्तीकरिता त्या दोघांनी, राजाने आणि राणीने, अनेक नवस केले, व्रत केले, दान धर्म सुद्धा केले, शेवटी यज्ञ सुद्धा केला, पण पुत्र संतान त्या दोघांना होईना। तेव्हा राजा आणि राजकांता राणी ही दोघेही जण उदास झाले। कुठेही त्या दोघांचे चित्त लागेना। शेवटी राजाने राज्यभार प्रधानाच्या हाती देऊन तो आपल्या पत्नीसह वनामध्ये निघून गेला। वनात संचार करीत असताना त्याला नाना प्रकारचे पशुपक्षी, लता, वृक्ष, वेली दिसल्या। पण जेव्हा त्या अरण्यात अनेक गायी आपल्या वासरांना पाजत आहेत, चिमण्या आपल्या पिलांना भरवीत आहेत, हरिणी आपल्या पाडसासह उड्या मारित आहेत, हे पाहिलं त्या दोघांनी। त्यावेळेस त्या दोघांना अतिशय दुःख झालं। मनुष्यावर दुःखाचे संकट कोसळल्यानंतरच त्याला देवाची आठवण होते भाविकांनो। तो जोपर्यंत सुखामध्ये आहे तोपर्यंत त्याला देवाची आठवण होत नसते। याच न्यायाने तो राजा भगवंताचे स्मरण करून श्रीकृष्णाची प्रार्थना करू लागला। हे श्रीकृष्णा, हे पुरुषोत्तमा, हे मधुसूदना, पुत्र संतान नसल्यामुळे आम्ही दोघेही जण अत्यंत दुःखी झालो आहोत। आता हे दुःख आम्हाला सहन होईना देवा, तेव्हा यातून आम्हाला मुक्त कर रे देवा। तू सर्व शक्तिमान आहेस, कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ आहेस। अशा प्रकारे राजा आणि राणी हे दोघेही जण भगवंताची प्रार्थना करू लागले। त्याला, राजाला, एक समोर सुंदर असं सरोवर दिसलं आणि त्या सरोवरामध्ये अनेक ऋषींचा समुदाय स्नान करीत आहे असे राजाने पाहिले। तेव्हा तो आपल्या पत्नीसह त्या ऋषी मुलींकडे सरोवरामध्ये निघाला। ते सरोवर कसं होतं भाविकांनो? ते मानस सरोवराहूनही अत्यंत रमणीय सरोवर होतं। त्यातील पाणी अमृताच्या तोडीचं पाणी होतं। त्या सरोवरामध्ये राजहंस पोहत होते। जागोजागी कमले विकसित झालेली होती। ते सुंदर असं सरोवर, रमणीय सरोवर पाहिल्यानंतर राजा त्या ऋषींच्या जवळ गेला। त्या सरोवरामध्ये अनेक ऋषीमुनी, कुणी स्नान करत होते, कुणी संध्या करत होते, तर कोणी आपल्या जटा नीट करत होते, कोणी रुद्राक्ष आणि स्फटिक इत्यादी प्रकारच्या आपल्या माळा ठीक करत होते, तर त्या सरोवरामध्ये कोणी स्तोत्र पाठ करत होते। अशा त्या स्थितीत तो राजा आणि राजाची धर्मपत्नी दोघेही जण ऋषी मुनींच्या जवळ आली
आणि साष्टांग नमस्कार करून हात जोडून ते दोघेही जण उभे राहिले आणि ऋषीमुनींना म्हणाले, महाराज, आपण कोण आहात हे आपल्या या सेवकाला कृपा करून सांगा. मी भद्रावती नगरीचा राजा आहे. आपल्या या साऱ्या प्रकारावरून आपण धर्मशील आणि समर्थ आहात असे दिसते आहे. राजाचा प्रश्न ऐकून सगळे ऋषी म्हणाले की हे राजा, आम्ही विश्वदेव आहोत. आज पुत्रदा एकादशी असल्यामुळे आम्ही या ठिकाणी स्नानाला आलो आहोत. जो कोणी पुत्राची इच्छा धरून हे व्रत करील त्याला नक्की संतती पुत्र प्राप्त होईल. ऋषींचे भाषण ऐकून राजाला मोठा आनंद झाला आणि तो म्हणाला, महाराज, मला पुत्र संतती नसल्यामुळे मी अतिशय दुःखी झालो आहे गुरुवर्य. माझ्या पितरांचा उद्धार कसा होईल याचाच मला अहोरात्र आणि चिंता लागून राहिलेली आहे. तेव्हा या पुत्रता एकादशीचे व्रत कसे करावे मला हे सांगताल, म्हणजे या दुःख सागरातून तुम्ही मला तारून नेताल. महाराज, आपण या सेवकावरती कृपा करा. सगळ्या ऋषीमुनींना आनंद वाटला आणि सगळ्या ऋषीमुनींनी राजाला पुत्रदा एकादशीचे महात्म्य सांगितले, विधी सांगितला. राजाने आपल्या धर्मपत्नीसह त्या ऋषीजनांनी तेथे पुत्रदा एकादशीचे व्रत करून घेतले. राजाने देखील ते व्रत भक्तिभावाने केले. नंतर राजा आपल्या घराकडे परत आला. काही दिवसांनी देवाची कृपा, पांडुरंगाची कृपा राजावरती झाली आणि त्या राजाला अत्यंत रूपवान, गुणवान असा पुत्र झाला आणि शेवटी राजाला सद्गती प्राप्त झाली. म्हणून भाविको, एकादशीचं महात्म्य भरपूर आहे. प्रत्येकाने एकादशी मात्र करावी. जो कोणी पुत्रदा एकादशीचे व्रत करेल आणि महात्म्य ऐकेल त्या भक्ताला मोक्ष प्राप्त होईल. म्हणून प्रत्येकाने आणि व्रत करायला, एकादशीचं व्रत करायला विसरायचं नाही. पंढरीनाथ भगवान की जय. आपण सगळ्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.